प्रिय भाई बहनों, आज की रोटी ही हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 29 ऑक्टोबर 2025 बुधवार। योगान बप्तिस्मा देणारा स्त्रियांची गर्भातून जन्मलेल्या सर्वांमध्ये योगान बप्तिस्मा देण्यापेक्षा मोठा कोणीही झालेला नाही। मत्ती 11 अध्याय 11 वचन। आज आपण देवाचे एक पवित्र सेवक योगान बप्तिस्मा देणारा याला भेटणार आहोत। त्यांचे वडील जगेरिया नावाचे याजक होते आणि आईचे नाव एलिजाबेथ होते। दोघेही याजकाच्या वंशातील होते। येशूची आई मरियम आणि योहानाची आई एलिजाबेथ या दोघी नातेवाईक होत्या। त्यांच्या जन्माची पूर्वसूचना देवदूताने दिली होती। त्यांच्या जन्माच्या दिवसापासूनच त्याला नझीरी प्रतिज्ञेनुसार पवित्र केले गेले। मोठा झाल्यावर तो बालवटात राहू लागला। त्याने उंटाच्या केसांचे वस्त्र परिधान केले आणि डोल व वनमादाची मध घात होता। त्याची वस्त्रात आणि अन्नात दोन्ही ठिकाणी शिस्त आणि संयम होता। जगातील लोकप्रेमाने त्याने आरामशीर जीवनाची इच्छा केली नाही, तर साधेपणा आणि नम्रतेचे जीवन जगले। त्याने जगाशी तडजोड केली नाही, ना लोकांना खुश करण्यासाठी सेवा केली। येशूपेक्षा 6 महिने मोठा असूनही त्याने नेहमी येशूला उंचावले, त्याच्याबद्दल साक्ष दिली आणि लोकांना त्याच्याकडे नेले। तो वाढला पाहिजे आणि मी घटलो पाहिजे। योहान 3 अध्याय 30 वचन। हे योहान बप्तिस्मा देणाऱ्याचे जीवनाचे चित्र होते। येशूबद्दल त्याने साक्ष दिली की तो देवाचे पुत्र आहे, तोच देवाचे कोकरू आहे जो जगाची पाप दूर करतो। योहान 1 अध्याय 29 वचन। प्रिय विश्वासणाऱ्याने तुमच्या जीवनातही नेहमी येशूला उच्च करा। योहानप्रमाणे स्वतःला नम्र करा आणि प्रभूचे नाव गौरव करा। याहून मोठे आशीर्वाद नाही। जेव्हा लोकांनी योहानाला विचारले, तू कोण आहेस, तेव्हा त्याने स्वतःचा गौरव केला नाही। तो स्वतःला मोठा संदेष्टा म्हणून मिरवला नाही, ना आपला वंशाचा, ना बोलवण्याचा अभिमान बाळगला। त्याने फक्त एवढेच म्हटले, मी बालवटात ओरडणाऱ्याचा आवाज आहे। योहान 1 अध्याय 23 वचन। किती विलक्षण नम्रता! देवाने योहानला एकच विशिष्ट कार्य दिले होते, लोकांना बप्तिस्मा देणे। तो यर्दन नदीकाठी लोकांना पश्चात्तापासाठी आणि पापक्षमेसाठी बप्तिस्मा देत होता। त्या एकाच बोलवणीत तो प्रामाणिक आणि स्थिर राहिला। म्हणूनच देवाचा पुत्र येशू ख्रिस्त स्वतः नम्र होऊन योहानाकडून बप्तिस्मा घेण्यासाठी आला। प्रभू फक्त नम्रांना उच्च करतो। जर तू देवापुढे आणि त्याच्या सेवकापुढे खरी नम्रता दाखवशील, तर प्रभू तुला नक्कीच उच्च करेल आणि आशीर्वाद देईल। प्रिय देवाची लेकरांनो, या जगात आपल्याकडे अभिमान बाळगण्यासारखे काहीही नाही। आपण फक्त प्रभूवर अभिमान करावा। पुढील ध्यानासाठी वचन। त्या दिवसात योहान बप्तिस्मा देणारा यहुदियांच्या बालवटात प्रचार करीत म्हणाला, पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे। मत्ती 3 अध्याय 1 आणि 2 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी यिर्मया 18 अध्याय 19 संध्याकाळी 2 तिमोथेयुस 3 अध्याय। धन्यवाद।